महिलांमध्ये विकासाची मोठी क्षमता आहे. त्या कोणतेही काम करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. मेळघाट हाट येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता माहोपात्रा, महिला व बालविकास उपायुक्त विलास मरसाळे, आत्म्याच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, प्रमुख वक्त्या शिप्रा मानकर, आहार तज्ज्ञ दीपाली भैसे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कटियार यांनी संपूर्ण समाज मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात असताना सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकविले. महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने शिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. महिलांच्या शिक्षणामुळे आज सर्व क्षेत्रात महिलांचा पुढाकार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी माविम चांगले कार्य करीत आहे. नुकत्याच झालेल्या महालक्ष्मी सरसमध्ये जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. बचत गटांना मेळघाट हाटच्या माध्यमातून पॅकेजिंग ब्रँडिंगची सुविधा दिल्यामुळे विविध संकेतस्थळावरून या वस्तूंची विक्री होणार आहे. महिलांवर टाकलेल्या विश्वासाने केलेले कार्य सार्थ ठरविले आहे. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या रांगोळी भोवतील 194 दिवे प्रज्वलित करण्यात आले. या ठिकाणी सकस आहार स्पर्धा घेण्यात आली. तसेच पिंक ई रिक्षाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सकस आहार स्पर्धेतील प्रथम अरुणा वंजारी, द्वितीय वीणा जामनिक आणि तृतीय गौतमी म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या सरिता किल्लेदार, कृष्णमूर्ती ढेरे, भाग्यश्री खरकाटे, निलिमा बोबडे, अर्चना बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रवीणनगर येथील सिद्रा महिला बचत गटाला 6 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. एकता अल्पसंख्याक लोक संचालित साधन केंद्राच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. महिलांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला आपण डिस्प्ले करणार आहोत. आपण एक चॅनलला डिझायनिंग करून त्यांचे लोगो पण तयार करणार आहोत आणि त्याच्या जास्त विक्री कसं होत, बिकॉज तुमचे प्रॉडक्ट्स खूप छान असतात. मागील मार्फत जे काही मदत हवी आहे ते आपण करूया. शेवटी तुमचे प्रोडक्ट्स, तुमचे जे उद्योग आहे अजून मोठे झाले पाहिजे. लोन वाला पाहिजे, लोन घ्या, अजून मोठे झाले पाहिजे आणि राज्यस्तरावर तुमचे प्रोडक्ट्सची आणि तुमचे बिझनेसेसची ओळख झाली पाहिजे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.